एक नवीन मल्ल या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। मंगलदास बांदल यांचं या मतदारसंघामध्ये काही प्राबल्य आहे का आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा काही परिणाम होईल का? मंगलदास बांदल ते शिवसेनेकडनं उभं राहत नाही, सध्या मात्र त्यांनी कुठला पक्ष निवडलेला नाही। ते ओतूरमध्ये म्हणाले होते मनसेच्या अध्यक्षांना की एकदा मला संधी देऊन पहा, मी समोरच्यांना भुईसपाट करतो। त्यांचे राष्ट्रवादी बरोबरही संबंध चांगले आहेत, कदाचित ते काँग्रेसमध्ये येऊनही उमेदवारी घेऊ शकतात। सध्या मात्र ते एकला चलो रे उद्यापासून प्रचाराला सुरुवात करतायत। त्यांचा या मतदारसंघामध्ये काही प्रभाव पडेल का? मला वाटत नाही। खरं तर कुठल्या पक्षाकडनं उभं राहत आहेत आणि आघाडीकडनं उभं राहत आहेत किंवा कुठल्या मनसेकडनं उभं राहत आहेत त्याच्यावर खरं तर ते तसं तर त्यांचे संबंध बऱ्यापैकी जुन्नर तालुक्यामध्ये आहेच आहेत। अनेक वेळेला सकाळी दशकरेच्या वेळेला ते या जुन्नर तालुक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळं त्यांचा संपर्क आहे, परंतु प्रभाव पडेल असं मला काही वाटत नाही। चेअरमन साहेब, राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची पण ताकद चांगली आहे। दोन्ही काँग्रेसची आघाडी होते। समजा कदाचित मंगलदास बांदल काँग्रेसमध्ये आले आणि हा लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेसला दिला तर काँग्रेसची उमेदवारी मंगलदास बांदल यांना मिळू शकते? मिळू शकते, मंगलदास बांदलला मिळू शकते आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांच्या मागं आम्ही काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असतील त्याच्या मागं उभे राहू शकतात। चेअरमन साहेब, तुमचे कारखाना चालवताना सगळ्याच राजकीय पक्षांशी संबंध सलोख्याचे आहेत। कारखाना चालवताना सगळ्यांशी संबंध सलोख्याचे ठेवायलाच हवेत। लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे, अशी दबक्या आवाजाने चर्चा होते। सत्यशील दादा शेरकर सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवणार, नेमकं काय? नाही, बरोबर आहे। खरं तर काँग्रेसमधला एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे मी मागणी केलेली आहे किंवा काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मला उमेदवारी देऊ शकतो आणि जर त्यांनी उमेदवारी दिली, आघाडी झाली आणि जर काँग्रेसला जर ही जागा सोडली, उमेदवारी दिली तर मला ती निवडणूक लढवावी लागेल। परंतु सध्या तरी मी कारखान्याची जी काय जबाबदारी आहे, आज कारखाना जी काय अडचणीत सापडलेली आहे किंवा अडचणीतून वाटचाल करतोय, तर आज शेतकऱ्याची अफरपी पण पूर्ण आम्ही देऊ शकत नाही आहे त्या ठिकाणी। त्यामुळे सध्या लक्ष तर माझं कारखान्यावर आहे। लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर मग त्यावेळेला विधानसभेच्या वेळेला दोन काँग्रेसची आघाडी झाली तर काँग्रेस या जुन्नरच्या विधानसभेवर दावा दाखल करणार का? दावा पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते पक्षश्रेष्ठी तर दावा दाखल करता येते। नाही, पण तुम्ही एक इच्छुक उमेदवार आहे, दावेदार आहे, तरुणांचा प्रचंड तुम्हाला पाठबळ आहे। तुम्हाला काय वाटतं, जुन्नरची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडली जावी? बरेच वर्ष झाले, अनेक वर्ष झाले का काँग्रेसला या ठिकाणी जागा दिलेली नाही आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला 3 नंबरला राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी गेलेला होता। त्यामुळे साहजिक जर काँग्रेसला जर जागा सोडली तर नक्कीच आणि काँग्रेसने जर उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभा लढू शकतो। दोन्ही काँग्रेसची युती झाली, अतुल बेनकेने उमेदवारी दिली तर तुम्ही आघाडीचा धर्म पाळणार? 100%। जुन्नर तालुक्याचे मनसेचे आमदार यांचं गेल्या 4 वर्षाच्या कारभारावर आपण समाधानी आहात का? नाही, ठीक आहे ना, समाधानी आहे नाही आहे ते ती जनता ठरवणार आहे। तुम्ही सुद्धा जनतेमध्ये येतच? हा, जनतेमध्ये जर येत असलं तर वैयक्तिक मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही एक लोकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही एका पक्षाचे जबाबदार घटक आहात, एक 17-18 हजार सभासदांच्या कारखान्याचे आपण चेअरमन आहात। शरददादा सोनवणे यांनी 4 वर्षामध्ये जी काही कामं केलीत असं सांगतायत, या कामकाजावर एका पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही त्यांच्या कामकाजावर समाधानी आहात का? खरं तर ते या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करतात। प्रथम नागरिक म्हणून ज्या काही गोष्टी आमदारांपर्यंत न्यायच्या असतात किंवा मांडायच्या असतात त्या आम्ही मांडायचा प्रयत्न केला। त्याच्यातून बऱ्यापैकी काही प्रश्न मार्गी लागलेले पण आहेत, काही प्रश्न पेंडिंग आहेत किंवा ते नंतर मार्गी लागतील। खऱ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे मोठे प्रश्न आहेत, तर कामं त्या ठिकाणी चालू आहेत, काही रस्त्यांची कामं झालेली नाहीत,
काही ठिकाणी कामं निकृष्ट प्रकारची सुद्धा चालू आहेत. अशा पद्धतीने आहे. पण आता पाहू. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाचा तुम्ही आता विषय काढलाय. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणतायत की सध्या निवडणुका पुढ्यात आहे, ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे असं कोणी म्हणेल आणि जर तिथे कोणी जाऊन तो रस्त्याचं काम बंद पाडलं तर त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करायला लावील. आमदार शरददादा सोनवणे यांची ही हुकुमशाही कितपत योग्य? नाही, आता हुकुमशाही आहे का काय माहीत नाही, पण ज्या वेळेला ते सांगताय त्यावेळेला ते जर काम चांगलं जर होत असेल आणि बळच कोणतरी जर काहीतरी अडचण जर करत असेल तर नक्कीच त्या पद्धतीने ते त्रास पण दिला नाही पाहिजे. परंतु एखाद्या वेळेला होत पण असेल का त्यांनी चुकून कुणाला तरी अपशब्द वापरले. परंतु ज्या ठिकाणी जर काम चांगलं होत नसेल तर एखादा पक्षाचा कार्यकर्ता, सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जर गेला, हे काम चांगलं नाही असं निदर्शनात आणलं तर आमदारांची ही भूमिका तालुक्यातील जनतेला धमकावण्याची असं वाटत नाही? असू शकते. मग जनतेने कोणाच्या आशेवर राहायचं? स्वतःला शिवनेरीचे शिलेदार म्हणायचं, शिवाजी महाराजांचा मी एक पाईक आहे असं म्हणायचं, आणि तुम्ही या जनतेला धमकावताय. शिवाजी महाराजांनी या रयतेची जनतेची काळजी घेतली. शरददादा सोनवणे मात्र त्याच्या विरोधात काम करतायत. असेल म्हणजे तुमची भूमिका अशी मवाळ का? मवाळ का म्हणजे काय? नाही, शरददादा सोनवणे जर या जनतेबद्दल असं म्हणत असतील, एक लक्षात घ्या, तुमचा पक्ष वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा. समजा तुमचा आता जो कारखान्याचा कारखान्याच्या रस्त्यावरचं तिकीट जर दिलं तर मला त्यांच्या समोर उभं राहायचंय. तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार, तुम्ही निवडून पण याल, हा भाग पुढचा जनता योग्य निर्णय घेईल. आता जो येडगाव जुन्नर रस्त्याचं काम सुरू आहे, या रस्त्याचं काम जर निकृष्ट दर्जाचं होत असेल आणि तुम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी जर काम रोखायला गेले तर आमदार सोनवणेंच्या या धमकीच्या अनुषंगाने तुमच्यावरती गुन्हा पण दाखल करू शकतात. त्यांची ही भूमिका कितपत योग्य? नाही, असं करायला नाही पाहिजे. खरं तर त्या ठिकाणी जाऊन त्या जो कोण रस्ता अडवतोय किंवा जो कोण म्हणजे लोकशाही तालुक्यात आहे की नाही, मग त्याचे शहानिशा करून त्या रस्त्याचं काम खरंच निकृष्ट दर्जाचं किंवा चांगल्या पद्धतीत चाललंय याची शहानिशा करूनच मग पुढच्या काही गोष्टी असतील त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. चेअरमन साहेब, एक शेवटचा प्रश्न. तुमचा वाढदिवस 2 दिवसांनी आहे. तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या तमाम जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो. आपण नेहमी समाजाची काळजी घेत असता. यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. आपण वाढदिवस नेमका कशा प्रकारे साजरा करणार आणि जी जनता दुष्काळामध्ये होरपळते याच्यासाठी आपल्याकडनं काय योगदान असेल? खरं तर काय आलंय, वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस मी नेहमी साजरा करत आलेलो आहे. आणि तो साजरा करत असताना मागच्या वर्षी बुके नको बुक द्या आणि मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा एक साठा माझ्याकडे जमा झाला. अनेक शाळांना, अनेक कॉलेजेसला त्या ठिकाणी मी ती शालेयोपयोगी पुस्तकं त्या ठिकाणी दिली आणि त्याचा उपयोग खरं तर विद्यार्थ्यांना झाला. UPSC MPSCच्या परीक्षेची पुस्तकं पण माझ्याकडे होती, त्या विद्यार्थ्यांना ती पुस्तकं देण्यात आली. त्या अगोदर मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला तर आणि पठारावर त्या ठिकाणी चारा वाटप केला. आणि याही वर्षी राज्यात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दुष्काळ, तालुक्यात पण पाण्याचा जो काय टंचाई आहे ती भविष्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाणवणार आहे. अजून 6 महिन्यातून आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची. आणि शेतकऱ्यांची जर परिस्थिती पाहिली तर गेले 4-5 वर्षापासून शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव मिळत नाही, हमी भाव नाही. कांदे, टोमॅटो असतील, भाजीपाला असेल, अनेक पिकं या जुन्नर तालुक्यात तयार होतात, त्याला कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याला, आणि शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे. कर्जबाजारी होत असताना शेतकऱ्याला कर्जमाफी ही शासनाने दिली तर 1 रुपयासुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर आत्तापर्यंत जमा झालेला नाही. म्हणजे शेतकरी सगळ्या अँगलने त्या ठिकाणी वरपरत चाललेला आहे. मग त्यामध्ये शेतकरी असेल, मित्र असेल, कार्यकर्ता असेल, ही सगळी जी माझी जीवाभावाची मंडळी, आज हे सगळं आर्थिक टंचाई असताना सुद्धा जर त्यावेळेला माझ्या वाढदिवसावर ते ज्या वेळेला खर्च करणार असतील, मग ते होर्डिंग्स लावणार असतील, गिफ्ट देणार असतील किंवा काय कार्यक्रम करणार असतील तर तो खर्च होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी आव्हान केलं. कुठल्याही प्रकारचा खर्च न करता त्या ठिकाणी साध्या पद्धतीने वाढदिवस आपण साजरा करावा. म्हणजे मी साजराच करणार नाही तर आपण कुठल्याही प्रकारचे खर्च न करता होल्डिंग्स लावू नये अशी मी विनंती केली. जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती खूप गंभीर आहे. प्यायला पाणी नाही, चाऱ्याचा गंभीर प्रश्न आहे. आपलं योगदान नेहमीच चांगलं सकारात्मक राहिलेलं आहे. तुमच्या वाढदिवसानिमित्ताने त्या भागामधील जनतेला आपल्याकडनं योगदान काय असेल? नाही, सध्या तर काय माहिती का, आता योगदान तर नक्कीच राहणार आहे. हे अडचणी येत असताना खरं तर मी मगाशी सांगितलं विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, पण ती लढवत असताना खरं तर कारखान्याची परिस्थिती पण जर पाहिली तर आज
कारखाना पण फार मोठ्या संकटातून आणि अडचणीतून चाललेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आडसालीची लागवड या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेली आहे. 25,000 एकर ऊसाची नोंद या विघ्नर कारखान्याला आपल्या आहे आणि ऊसाचं प्रमाण आडसालीचं लागवडीचं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी ऊस तोडायला पण दिरंगाई होती आहे. ऊस तुटून शेतकऱ्याचा लवकर येत नाही आहे. कारखाना नॉनस्टॉप कुठलंही स्टॉपेज न घेता 6,000 टनांनी कारखाना चालू आहे. आज जर पाहिलं तर शेतकऱ्याला पूर्णपणे FRP देता येत नाही. 2900 रुपये साखरेला बाजारभाव आहेत. साखरेला 2900 रुपये साखरेला बाजारभाव असताना व्यापारी साखर घेत नाहीत आणि घेतलेली साखर विकत नाही. आज जर पाहिलं तर याच्या 12 तारखेनंतर कोल्हापुरातल्या एकाही कारखान्याने शेतकऱ्यांना FRP दिलेली नाही आणि 12 तारखेनंतर जर शासनाने जर 500 रुपये टनामागं जर अनुदान दिलं नाही कारखान्यांना तर ते कारखाने पूर्णपणे बंद करणार आणि कारखाने चालवणार नाही असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे. साखरेला बाजारभाव नाही, मॉलेसिसला बाजारभाव नाही, इथेनॉलला बाजारभाव नाही, बाय प्रोडक्टला बाजारभाव नाही आणि अशा परिस्थितीत कारखान्याची वाटचाल झाली. म्हणजे ह्यासुद्धा मोठमोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणी आहेत आणि त्या अडचणीमुळं खऱ्या अर्थानं लक्ष हे सध्या तरी आमच्या कारखान्यावर आहे आणि भविष्य काळात आणेपाठावर ज्या वेळेला अजून 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी जे ज्या प्रसंगाला ते लोक सामोरे जातील त्या ठिकाणी. चेअरमन साहेब, आपण कारखाना चालवतो दररोज 5-5.5 क्रशिंग करतो. किमान त्यांना आपण हिरवा चारा देऊ शकतो, किमान त्यांना वाढत आपण देऊ शकू, थोडाफार आपला हातभार अजून तरी त्या आत्ता सध्या लगेच वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. आज त्याला गरज नाही. ज्या वेळेला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मोठ्या प्रमाणात त्या वेळेला त्या ठिकाणी टंचाई जाणवेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी ज्या पद्धतीची आवश्यकता त्यांना चाऱ्याची भासेल ती पुरवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी. चेअरमन साहेब, एक शेवटचा प्रश्न. विघ्नर कारखान्याचा कारभार आपण अतिशय पारदर्शकपणे चांगला चालवला आहे. अनेकांना वाटत होतं सत्यशील शेरकर हे नौखपोर्ग कारखाना चालवेल का नाही शंका होती, मात्र जे भल्याभल्यांना जमलं नाही ते जिल्ह्यात तुम्ही करून दाखवलं. आदर्श कारखाना चालवला. एवढंच नाही तर 3 वर्ष ज्या लोकांनी ऊस गाळपाला घातलं ह्या सगळ्यांना तुम्ही सभासद करून घेतलेले. त्याच्यामध्ये अनेक विरोधी पक्षातलेही काही मंडळी सभासद झालेले. भविष्य काळामध्ये ह्या मंडळींची काही अंशी आपल्याला राजकीय अडचण होणार नाही का? नाही, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, 21 वर्षानंतर खऱ्या अर्थानं आम्ही संचालक मंडळीने हा निर्णय घेतला आणि ज्या 15, 16, 17, 17, 18 ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला ऊस घातला आहे त्याला आम्ही सभासत्व दिलेलं आहे. मग त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय भेदभाव त्या ठिकाणी केलेला नाही. सगळ्या पक्षाचे सगळे नेते त्या ठिकाणी सभासद झालेले. खरं तर विघ्नर कारखान्यामध्ये राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. फक्त डोळ्यासमोर शेतकरी असेल, कामगार असेल, त्या अनुषंगिक असलेले सगळे वाहतूकदार असतील किंवा त्या अनुषंगिक असलेले सगळे संबंधित लोक असेल त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. संस्था टिकली पाहिजे, संस्था वाढली पाहिजे, ही संस्था जपली पाहिजे हीच भावना खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि पारदर्शकपणाने हा कारभार आम्ही सर्व संचालक मंडळी त्या ठिकाणी चालवतोय. त्यामुळे मला वाटत नाही का विरोधक कधी भविष्यात का होईना पण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची अडचण करतील हे वाटत नाही. शेवटी आता सभासत्व देण्याचं कामसुद्धा ते आम्हीच त्या ठिकाणी त्यांना केलेलं आहे. मग आता त्यांनी त्रास द्यायचा का नाही द्यायचा किंवा काय करायचं, कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील त्या ठिकाणी ते येऊन बोलू शकतात, मांडू शकतात. ते सोडवण्याचा प्रयत्न आमच्या त्या निमित्तानं केला जाईल. प्रेक्षक, आपण पाहताय विघ्नर सहकारी साखर कारखाना सत्यशीलदादा शेरकर यांनी चांगल्या प्रकारे चालवलेला आहे. लोकसभा निवडणूक पुढ्यात आहे. सत्यशीलदादा शेरकर यांचे सगळ्याच राजकीय पक्षांचे संबंध चांगले आहे. सगळ्याच नेत्यांना असं वाटतंय सत्यशीलदादा शेरकर आपल्यालाच मदत करणार आहे, दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार आहे. सत्यशीलदादा शेरकर यांना आघाडीचा धर्मही पाळावा लागणार आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. सत्यशीलदादा शेरकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सत्यशीलदादा शेरकर मात्र सध्या काही अंशी तोंडामध्ये गुळणी धरून बोलतायत. कदाचित सत्यशीलदादा शेरकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिली तर जुन्नरचा आमदार हा आघाडीचा होऊ शकतो. सत्यशीलदादा शेरकर आमदारही होऊ शकतात. सध्या मात्र लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजतंय. सत्यशीलदादा शेरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पाहूया भविष्य काळामध्ये ह्या सोंगट्या कशा पडतात. चेअरमन साहेब, आपण अतिशय मनमोकळे आमच्याशी बोललात, मनापासून धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. धन्यवाद.